एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केवळ 56% पगार. निधी नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी. एसटी कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा सवाल. एसटी महामंडळाची राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपयांची मागणी. कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यायचे असल्यास पैशांची गरज. यापैकी अर्थविभाग किती निधी देतं याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 24 एप्रिलला. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र देण्यात आली असून फॉरेन्सिक लॅबचे पुरावे पुढील तारखेला आरोपीच्या वकिलांना देण्यात येणार. आजच्या सुनावणीत वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याची कोर्टाकडे मागणी. उज्ज्वल निकम यांची माहिती. कराडने निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज केलाय. 24 तारखेच्या सुनावणीत अर्जावर सीआयडीचं उत्तर येणार. सोन्याच्या दरामध्ये आज 2000 रुपयांची वाढ. वाढलेल्या दरात ग्राहकांची सोनं खरेदीऐवजी सोनं मोडण्यासाठी गर्दी. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव 94,000. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून आता आठवड्यातनं 5 वेळा सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत फ्लाय 91 विमानसेवेचा निर्णय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 12 मार्चला अवजड वाहनांना नो एंट्री. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक. 5 जखमी. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट. जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल. तपास सुरू. नाशिकमधील सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी भाविकांची गर्दी. वाढलेल्या गर्दीमुळे यंत्रणा कोलमडल्याचं चित्र. प्रशासनाच्या शून्य कारभारामुळे भाविकांचे हाल. सप्तशृंगी गडावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती नाही. भाविकांची गर्दी वाढल्यानं बॅरिकेडच्या केवळ दोऱ्या तुटल्या. सप्तशृंगगड व्यवस्थापनाचा चेंगराचेंगरी परिस्थितीवर स्पष्टीकरण. नागपूर झोनमध्ये पहिल्यांदाच 22,043 कोटींचं विक्रमी जीएसटी संकलन. जीएसटी संकलनात वाढ म्हणजे विदर्भात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याचं चित्र. नागपूर ग्रामीण भागात 6 नवीन पोलीस स्टेशन्स. राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी 6 नव्या पोलीस स्टेशन्सची केली घोषणा. पुण्याजवळच्या वाघोलीत न्याती एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर गाड्यांची जीवघेणी रेस. सोसायटीतल्या नागरिकांनी हटकल्यानंतर चालकांकडून शिवीगाळ. पोलिसांनी दोन्ही गाड्या आणि चालकांना घेतलं ताब्यात. नागपूरमध्ये पोलिसांची गुंडगिरी. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलीस हवालदाराचा व्हिडिओ काढल्याने एका व्यक्तीला केली मारहाण. दात दुखत असल्याने हेल्मेट घातलं नाही. हवालदाराचं अजब कारण. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा मदनापूर गेट महिलांनी केला बंद. कॅन्टीन उत्पन्नाबाबत बचत गटाच्या महिलांचा वन विभागाच्या निर्णयाला विरोध. पर्यटकांच्या व्याघ्र प्रकल्पात पर्यायी मार्गाने प्रवेश. यंदाच्या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान 19 वाघांचा मृत्यू. 1 जानेवारी महिन्यात 11 वाघांचा मृत्यू. पैकी 4 वाघांची शिकार झाल्याची माहिती. मराठवाडा जिल्ह्यातल्या काही ठिकाणी उष्ण दमट वातावरणाची शक्यता. आज उष्ण रात्र असण्याची शक्यता. राज्यामध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट. नागरिकांनी डोक्यावर टोपी घालावी. भरपूर पाणी प्यावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नागरिकांना आवाहन. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात गारपिटीचा तडाखा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागा आणि आंब्यांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट. नद्या, तलाव आणि विहिरींची भूजल पातळी घसरण्यास सुरुवात. सध्या स्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात 45% पाणीसाठा शिल्लक. सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये पाणी टंचाई. जिल्हाधिकाऱ्यांकडून या तालुक्यांमध्ये 109 पाणी टँकर प्रस्तावित. तर दुसरीकडे कोयना धरणातील विसर्गामुळे ऐन उन्हाळ्यात कृष्णा नदी ओसंडून लागली वाहू. सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी धडगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्र्यापाड्या परिसरातील आदिवासी महिलांचा धोकादायक प्रवास. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने आंबा पिकासह भात शेतीचं नुकसान. अवकाळी पावसामुळे अनेक गावांचा रात्रभर वीज पुरवठा खंडित. गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकासह फळभाज्यांच्या शेतीचंही नुकसान. नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत. 8 दिवसात पपईचे दर 20 रुपये प्रति किलोवरून 5 रुपये प्रति किलोवर. उत्तर भारतात पपईची मागणी कमी झाल्यानं पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. साताऱ्यात व्यापाऱ्यांचा उर्मटपणा. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी. पोवई नाक्यावर अतिक्रमण हटवताना राजू शेळकेंना गोळ्या घालतो असं म्हणत पोलिसांच्या समोरच व्यापाऱ्याची धमकी.
सिंधुदुर्गात 2 दिवसांपूर्वी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची वैभव नाईक यांनी घेतली सांत्वना परभेट. 50,000 कोटींचा घोटाळा करण्यासाठी राज्यात शक्तीपीठ महामार्ग लादला जातोय, त्यामुळे या अनावश्यक महामार्ग होऊन देणार नाही. स्वाभिमानी नेते राजू शेट्टींची परखड भूमिका. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटना आक्रमक. उद्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या नाशिकमधल्या निवासस्थानाबाहेर करणार आंदोलन. महापुरुष पुतळा विटंबन प्रकरणातील आरोपी अजूनही जेरबंद नाही. आरोपीवर कुठलीही कारवाई केली नसल्यानं अहिल्यानगरमधील राहुरीतील शिवप्रेमी संतप्त. राहुरी पोलीस ठाण्यासमोर धरणं आंदोलन. पुण्यामध्ये गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. फडके हाऊस चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. रायगडच्या रोहा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार. ठाकरेंच्या सेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगेंचा पक्षाला रामराम. 13 एप्रिलला राष्ट्रवादी अजित पवार पक्षात करणार प्रवेश. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांचं धरणं आंदोलन. वक्फ सुधारणा विधेयक समाजावर अन्याय करणार असल्याची मुस्लिम बांधवांची भावना. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शिर्डीमध्ये घेतलं साईबाबांचं दर्शन. यावेळी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह शिर्डी विभागातले पोलीस अधिकारी उपस्थित. साईबाबांच्या पादुका आता 3 राज्य आणि 8 शहरातनं प्रवास करणार. भक्तांच्या सोयीसाठी साईबाबा संस्थानच्या वतीने आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचं आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट. पुढचे 2 दिवस भाविकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता. मनमाडमध्ये भगवान महावीर जयंती साजरी. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची काढली मिरवणूक. सकल जैन समाज आणि भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे मिरवणुकीचं आयोजन. मोठ्या संख्येने जैन बांधव मिरवणुकीत सहभागी. नाशिकच्या येवल्यामध्ये भगवान महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा. मोठ्या संख्येने जैन बांधव शोभायात्रेत सहभागी. तसंच जैन मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला येथील महादेवाची कावड यात्रा. कावड यात्रेत सहभागी होण्याकरता सोलापूरसह इतर जिल्ह्यातूनही भाविक दाखल. एकविरा देवीच्या चैत्र यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात. मंदिर प्रशासनाकडून यात्रोत्सवाची तयारी पूर्ण. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. रांगोळीतनं साकारला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट. कराडच्या साक्षी शहा यांनी 28 दिवस 350 तासात रांगोळी काढत संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवन प्रवास साकारला. कळंबच्या मनीषा बिडवे हत्या प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी. अतिरिक्त पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी अमान्य. पुण्यामध्ये एका बड्या उद्योगपतीला खंडणीसाठी थेट पाकिस्तानातनं फोन. धमकी देत मागितली 5 कोटींची खंडणी. व्हॉट्सअपवर अनेक व्हॉइस नोट्स पाठवत जीवे मारण्याची धमकी. नाशिकमध्ये वयोवृद्ध पत्नीचा गळा दाबून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून हत्या केल्याचं उघड. पत्नीचे हाल बघवत नसल्याचा चिठीमध्ये उल्लेख. सोलापुरात किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करत पतीनेही गळफास घेत केली आत्महत्या. बार्शी तालुक्यातल्या शेलगाव आरमधील घटना. दारूच्या व्यसनामुळे पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणातून वाद विकोपाला. अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेत केली आत्महत्या. वाशिमच्या पिंपरी बुद्रुक मधली घटना. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जवळ एक 4 चाकी वाहनाचा अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटलं. गाडी थेट कृषी विद्यापीठाची भिंत तोडून परिसरात शिरली. वाहनातील 3 ते 4 जण जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.